अहो या ना, बरं झालं आलात. पूजा झाली आहे, नमस्कार करून घ्या. हो सिंचू. सुखीरा सुखीरा. सॉरी, आम्हाला जरा यायला उशीरच झालाय ना. अजून लवकर येणं पॉसिबल नव्हतं हॅरी. आपल्याला पण आपली कामं असतात ना. नाही तसं नाही, आपण आरती मिस केली ना म्हणून म्हणालो, बाकी काही नाही. हरीश, उशीर झालाच आहे तुम्हाला. अहो एका फोनवर आलेत दोघं. आले हे महत्वाचं नाही का? ही मान मिळवायची चांगली आयडिया आहे. म्हणजे आपली उपस्थिती दुर्मिळ करायची नाही का? बाबा मी टोमणे मारत नाहीये. मी माझं निरीक्षण सांगतोय, ऑब्झर्वेशन. अगं आई, एका नवीन कामाचं सुरू होतंय, त्याच्याच मीटिंगसाठी गेलो होतो म्हणून उशीर. अच्छा, अरे वा, नवीन बिझनेस पुन्हा एकदा. अहो नवीन बिझनेस कुठे? नवीन बिझनेस वगैरे काही नाही. अहो हॅरीचं ना काम होतं, सो तिकडेच सर्वेसाठी गेलो होतो, बाकी काही नाही. अजून कशातच काही नाहीये. हा, अजून कशातच काही नाही म्हणजे अजून काहीच फायनल नाही. काहीच फिक्स नाही झालं. ठीक आहे, आलात ना तुम्ही, आणखीन काय पाहिजे? नवीन बिझनेस बद्दल कशाला बोलतोय सगळ्यांसमोर? का नको बोलायला? काय प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय आहे म्हणजे? कोणत्या बेसिसवर बोलतोयस तू हे सगळं? तुझे पप्पा मला पैसे देणार आहेत या बेसिसवर. सिंपल. बरं, पैसे देणार आहेत ना? हां. दिलेत का? नाही ना? मग जोपर्यंत पैसे हातात येत नाही तोपर्यंत त्या प्रॉमिसला काहीच अर्थ नसतो. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? मग ठीक आहे ना, मी घरच्यांना हे सांगेल की पैसे दिले नाहीयेत, अजून देणार आहेत. वा, म्हणजे मिळालेच समज तुला पैसे. हा, तुला काय वाटतं तुझ्या घरचे सगळेच तुझे हितचिंतक आहेत? हे बघ, पैसे येणार आहेत असं जर सांगितलंस ना तर त्यांची पहिली नजर लागेल तुला आणि येणारे पैसे पण मिळणार नाही. हनी, तू माझ्या घरच्यांबद्दल बोलतेस हे लक्षात आहे ना तुझ्या? हो, त्याच घरच्यांबद्दल ज्यांनी तुला आजपर्यंत मदत केलेली नाही. एका पैशाची तरी मदत केली त्यांनी तुला. आणि तुला मदत कोण करतंय रे? माझे पप्पा. माझ्या समोर तोंडवार करून बोलतोय. अशी बोलण्यात ना काही पॉइंट नाहीये. चल, मला खरंच माझी रूम बघायची. आपण नसताना विदाउट परमिशन कोणी वापरायला घेतली असेल ना ते माहित नाहीये मला. तसंही हॅलो हॅलो आई. जावई बापू, मी बोलते. कसे आहात तुम्ही दोघं? ठीक आहात ना? आणि हो, ह्यांच्याकडून आणि माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभ दीपावली. बरं जावई बापू, मी काय म्हणते, नेमकी दिवाळी आहे आणि तुम्ही इथे शहरात नाही आहात, पण तुम्ही जिथे आहात ना तिथे अनेक जागरूक देवस्थान आहेत. तेव्हा माझी म्हणजे आमची अशी इच्छा होती की तुम्ही दोघांनी जमेल त्या देवळात जाऊन जोडीने नमस्कार करा, देवाचा आशीर्वाद घ्या. देवळात जाल ना? हो हो आई, जाऊ आम्ही. बरं. आणि
मी काय म्हणते जावई बापू, नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही जान्हवीला छान वाटावं, तिच्याबरोबर तुम्हाला थोडा निवांत वेळ घालवता यावा म्हणून तुम्ही तिला शहराबाहेर घेऊन गेलात. आणि अर्थात ती तिकडे तुमच्याबरोबर आनंदात आहे, आम्ही पाहिलं ना. पण आम्हाला असं वाटत होतं की शेवटी सण आहे, म्हणजे अगदी ताबडतोब नाही पण 2 दिवसांनी भाऊबीज येऊ घातली आहे, तेव्हा जर तुम्ही आणि जानू इथे असाल तर बरं होईल. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, सगळे येणार आहेत आणि सगळ्या भावंडांना भेटून जानूला खरंच खूप छान वाटेल हो, बरं वाटेल तिला. शक्य आहे का तुम्हा दोघांना येणं? हो आई, आम्ही येऊ. बरं जावई बापू, खूप आभार. खरंच सांगते, नाही म्हणजे या तुम्ही सांभाळून. आणि हो, ते देवळात जायला तेवढं विसरू नका. ठेवते आणि वाट पाहतोय आम्ही. बरं, भाऊबीजेला येणार म्हणताय. हे छान झालं. जानूला घेऊन घरी कसा जाऊ मी? कुठे आहे जानू? कुठे? आणि कोणामुळे गेली ती? कोणामुळे गेली? कुठे गेली? कशी गेली?